हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे तारीख 25 जून. नाव माझं साहिल आणि तुम्ही बघताय निसर्ग मोटो. तर लवकरच मी लडाख राईडसाठी जाणार आहे आणि त्यासाठीची सगळी तयारी मी आता चालू केलेली आहे. लडाखसाठी जेवढं मेंटली प्रिपेअर असावं लागतं त्यापेक्षा काही अधिक जास्त आपल्याला आपल्या गाडीची काळजी किंवा आपण जे सामानसोबत घेणार आहोत त्याचंसुद्धा एक प्रिपरेशन करायचं असतं. तर आज मी सुरुवात केली आहे गाडीच्या कामापासून आणि हेच करण्यासाठी आज मी आलेलो आहे शोरूमला. युग होंडा वाकडमध्ये आहे हे शोरूम. तर इकडे आपण गाडीच्या सर्व्हिसिंग कंप्लीट करणार आहोत आणि त्याचबरोबर मला गाडीची काही अजून कामं कंप्लीट करायची आहेत, जसं की बॅटरी चेंज करायची असेल, टायर बदलायचे असतील, ही सगळी कामं मला आज करायची आहेत. PUC पण करायची आहे, जिओचं एक पोस्टपेड सिम घ्यायचं आहे, ही सगळी कामं आज मला करायची आहेत. आणि हे सगळं करून झाल्यानंतर आपण मी जाणार आहे म्हणजे माझ्या घरी. आणि तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल की आपण काय काय सामान कॅरी करणार आहोत लडाख राईडसाठी. सो तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू पण मिळून जाईल की राईडसाठी कशी प्रिपरेशन करायची असते आणि मी कुठला रूट प्रेफर करणार आहे, म्हणजे कुठल्या रूटने आपण लडाखला जाणार आहोत हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर गाईज, आत्ता आपल्या गाडीची सर्व्हिसिंग कंप्लीट झालेली आहे, जनरल सर्व्हिसिंग, आणि काही गोष्टी अजून मला गाडीमध्ये करायच्या होत्या. सो आत्ता जवळपास वाजलेत 1:15 झाला आहे आणि सकाळी मी 9:30 वाजता शोरूमला पोचलो. म्हणजे जवळजवळ माझे 4 तास गेले सगळ्या कामांमध्ये. पण ठीक आहे, ही सगळी कामं महत्त्वाची असतात, कारण की जर का एवढ्या मोठ्या रूटवरती आपल्याला काही प्रॉब्लेम आला तर मग ते आपण म्हणजे मॅनेज करू शकत नाही, कारण की तिकडे मेकॅनिक मिळणं खूप अवघड आहे. सो या सगळ्या गोष्टी आधीच केलेल्या बऱ्या असतात. सो गाडीच्या कामांमध्ये मी बरीच छोटी छोटी कामं करून घेतली, जसं की मला स्प्रॉकेट चेंज करायचं होतं ते मी करून घेतलं. त्याच्यानंतर मला तिन्ही प्रकारच्या वायर्स ज्या असतात, एक्सिलेटर, क्लच वायर आणि ज्या आपले ब्रेक वायर्स असतात त्यासुद्धा मी चेंज करून घेतल्या. आणि ज्या जुन्या वायर्स होत्या त्या मी सोबत कॅरी करणार आहे, त्यासुद्धा चांगल्याच कंडिशनमध्ये होत्या. सो मी नवीन वायर्स इथे घेतलेल्या नाहीत. सो थोडेसे पैसे वाचवण्याचा मी इथे प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर सगळे जे इंडिकेटरचे बटन असतात, स्टार्टर बटन्स, त्याच्यानंतर फ्युएल कॅप, या सगळ्यामध्ये स्प्रे वगैरे मारून घेतला. स्टँडलासुद्धा ऑइलिंग वगैरे करून घेतलेलं आहे. आणि ही सगळी कामं करण्याबरोबरच मी अजून 2-3 कामं 2 दिवसापूर्वी केली होती, जसं की मी गाडीचे दोन्ही टायर्स चेंज केले होते. तर त्याच्यानंतर मी नवीन बॅटरी बसवली होती गाडीमध्ये. कॉज हे जे ॲक्झिलरी लाईट्स आहेत यासाठी नवीन बॅटरी बसवलं प्रेफर केलं. बिकॉज काय होतं, जुनी बॅटरी आता गाडीला ऑलमोस्ट 4 वर्ष झाली आहेत आणि रनिंगसुद्धा 44,000 किलोमीटर झालेलं आहे. तो अजूनपर्यंत गाडीला काही प्रॉब्लेम असा आलेला नाही आहे. पण आपण रिस्क घ्यायची नाही, कारण की आपण एवढं लांब चाललो आहे. सो थोडंसं आपण नवीनच गोष्टी टाकलेल्या बऱ्या असतात. सो म्हणून मी टायर पण चेंज केले आणि बॅटरीसुद्धा चेंज करून घेतली. आता ह्यासोबतच आपल्याला आणखीन एक गोष्ट करायची आहे, जे की मी आता घरी जाताच करणार आहे. ती म्हणजे सगळ्यात पहिले तर मला जिओचं एक पोस्टपेड सिम घ्यायचं आहे. बिकॉज जम्मू काश्मीर आणि लेह लडाख हे असे रिजन्स आहेत जिथे प्रीपेड सिम्स चालत नाहीत, किंवा जे प्रीपेड सिम्स असतात ते तुम्ही कन्वर्ट केलेत पोस्टपेडमध्ये तर ते सुद्धा चालत नाही. सो एक नवीन पोस्टपेड सिम घ्यावं लागतं. सो मी आता ते घेईल जाता आणि गाडीची PUC करेल. आणि हे सगळं झाल्यानंतर मी घरी पोचेल आणि घरी पोचल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की अजून बाकीचं काय काय सामान मी कॅरी करतो लडाख राईडसाठी. आणि ते सगळं सामान दाखवता मी तुम्हाला माझा रूटसुद्धा सांगेल की मी कुठल्या रूटनी जाणार आहे लेह लडाखला. सो स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चला, तर मी आता नेक्स्ट अपडेट तुम्हाला घरी जाऊन देतो. घरी जायच्या आधी जिओचं पोस्टपेड सिम घेतो. तर आत्ता वाजलेत रात्रीचे 11 आणि पूर्ण दिवसभराच्या कामांमधून आत्ता कुठे मला पॅकिंग करायला वेळ मिळाला आहे. सो तुम्ही मागे बघू शकता सगळं सामान आपण काढलेलं आहे. तर बेसिकली हा व्हिडिओ मी कशासाठी बनवतो आहे किंवा हा व्लॉग कशासाठी बनवतो आहे, तर जर का कोणी नवीन पहिल्यांदा लडाखला जाणार असेल तर त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांनी सोबत घेतल्या पाहिजेत आणि काय काय सामान सोबत कॅरी करायला पाहिजे, त्याचबरोबर कशी तयारी आपण केली पाहिजे. तर जर का कोणी हा व्हिडिओ रेफरन्ससाठी बघत असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ कदाचित युजफुल असू शकतो. सो चला तर मग आता लवकरात लवकर आपण पॅकिंगला सुरुवात करूया आणि मी तुम्हाला एक एक गोष्ट दाखवतो की आपण काय काय सोबत कॅरी करणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण सुरुवात करूया रायडिंग गिअर्सपासून. तर हे आहे रायडाचं जॅकेट आणि ही आहे TVSची रायडिंग पॅन्ट. त्यासोबतच हे TVSचे रायडिंग ग्लव्ज आहेत आणि हे माझं स्टीलबर्डचं हेल्मेट आहे. त्या हेल्मेटला तुम्ही बघू शकता इथे कॅमेऱ्याचा माउंट आहे, जिथे आपला प्रायमरी कॅमेरा ऑस्मो ॲक्शन 4 लागेल. आणि या हेल्मेटला तुम्ही बघू शकता की मी इथे एक ब्लूटूथचा सुद्धा सेटअप केलेला आहे. सो हे हेल्मेट आहे. हेच रायडिंग गिअर्स आपल्याकडे असतील. त्याचबरोबर रायडिंगचे शूजसुद्धा मी कॅरी करतो आहे. तर शूज तुम्ही इथे बघू शकता. हे कवचाचे रायडिंग शूज आहेत. याला समोर स्टील टो आहे, एकदम मजबूत आहेत आणि हे ऑलमोस्ट वॉटरप्रूफ आहेत. ह्याला पावसात जरी भिजलं तरी अजिबात पाणी लागत नाही. सो रायडिंग गिअर्स नंतर हे काही माझं खाण्यापिण्याचं सामान असेल. यात आहेत काही एनर्जी बार्स, प्रोटीन बार्स,
कॉफीची पाकिटं, त्याच्यानंतर मिल्क पावडर, ग्लुकोविटा टॅबलेट्स आणि त्याच्यानंतर सूपची पाकिट आहेत आणि हे काही चॉकलेट्स वगैरे आहेत जे की गाडी चालवताना कसं थोडीशी इच्छा होते, क्रेविंग्ज होतात. सो या गोष्टी आहेत. तुम्ही म्हणाल आता की कॉफीचे पाकिटं, हे मिल्क पावडर आणि सूप हे सगळं कशाला? तर काही ठिकाणी मी कॅम्पिंगसुद्धा करणार आहे आणि कॅम्पिंग करताना स्वतःचा प्रयत्न माझा असा असेल की मी स्वतः काहीतरी बनवून खाईल. तर यामध्ये बऱ्याचशा गोष्टी जाताना तिकडे ॲड होतील, जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल. एवढंच नाही आहे फक्त हे, तर खाण्यापिण्याच्या गोष्टी पुढे जाऊनसुद्धा मी काही परचेस करणार आहे. तर खाण्यापिण्याच्या वस्तूंनंतर आपण वळूया कपड्यांकडे. तर कपड्यांमध्ये मी इथे काही ट्रॅक पॅन्ट्स घेतलेले आहेत, त्याच्यानंतर टी शर्ट्स घेतलेत, टॉवेल्स अँड पर्सनल हायजीनचं काही सामान आहे आणि इथे तुम्ही बघू शकता टॉयलेटरीजचं काही सामान घेतलं आहे, जसं की फेसवॉश आहे, टूथब्रश, टूथपेस्ट, एक्स्ट्रा वेट वाईप्स, डिओड्रंट अँड हेअर क्रीम. हे सगळं असेल माझं पर्सनल हायजीनचं सामान. ह्याच्यानंतर आपण वळूया आपल्या कॅम्पिंग ॲक्सेसरीजकडे. सो जसं मी तुम्हाला सांगितलं, जिथे जिथे मला चान्स मिळेल तिथे तिथे मी कॅम्पिंग करणार आहे. आणि कॅम्पिंगसाठी सगळ्यात पहिले तर हे आहे स्लीपिंग मॅट्रेस, त्याच्यानंतर हा आहे डिकॅथलॉनचा टेंट, त्याच्यानंतर हा जो बॉक्स आहे ह्याच्यामध्ये काही USB बल्ब्स आहेत. जर का मी तुम्हाला दाखवले तर हे डायरेक्ट पॉवर बँकला कनेक्ट होतात आणि आपल्याला टेंटमध्ये लाईट मिळेल. त्याच्यानंतर हा आहे स्टोव्ह, ज्याला हे गॅस सिलेंडर्स कनेक्ट होतात आणि आपण आपलं अन्न या भांड्यांमध्ये शिजवू शकतो. त्याच्यानंतर हे सगळं सामान कॅरी करण्यासाठी लगेज म्हणून मी एक मोठी रक्षक कॅरी करतो आहे. सो मोस्टली जे पण सामान मी तुम्हाला दाखवलं ते सगळे ह्याच्यामध्ये पॅकिंग होऊन जाईल. आणि कॅमेऱ्याचं जे काही सामान आहे त्यासाठी मी ही टँक बॅग घेतली. ह्याच्यात काही माझे डॉक्युमेंट्स जे की मला क्विक ॲक्सेस, म्हणजे काही पटकन लागलं तर मी या टँक बॅगमधून काढून देऊ शकतो. सो टँक बॅगमध्ये बरंच सामान असं राहील जे की मला कंटिन्यू लागणार आहे. जसं की कॅमेरा इथे तुम्ही बघू शकता, हे आहे गोप्रो जो सेकंडरी कॅमेरा असेल. त्याच्यानंतर ऑस्मो ॲक्शन 4 जो की आपल्या हेल्मेटवरती माउंट होईल. एक वायरलेस माईक आहे आणि काही पॉवर बँक्स आहेत. त्यानंतर हा जो डब्बा आहे या डब्यामध्ये आपलं सगळं ॲलन कीज वगैरे, एक्स्ट्रा पॉवर ॲडॅप्टर्स, त्याच्यानंतर काही USB केबल्स, केबल टायर्स, गाडीचे छोटे छोटे इंडिकेटरचे बल्ब्स वगैरे मी घेतलेत. सो त्या सगळ्या वस्तू ह्याच्यामध्ये राहतील. त्यानंतर 2 ट्रायपॉड्स आहेत. हा एक मोठा ट्रायपॉड आणि ज्याने मी आत्ता रेकॉर्डिंग करतो तो एक ट्रायपॉड असेल. ही एक सेल्फी स्टिक असेल. हे सगळं सामान माझं मोस्टली जे आहे ते टँक बॅगमध्येच जाणार आहे. हा जो मोठा ट्रायपॉड आहे हा मला बांधायला लागेल गाडीच्या मागे, सो तो मी बांधेल. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे गाडीच्या मेंटेनन्ससाठी जे सामान लागतं ते सगळं इथे तुम्हाला बघायला मिळेल. इथे एक टूलकिट आहे, त्याच्यानंतर एक स्पॅनर आहे जो ऑल पर्पज स्पॅनर असतो तो आहे. त्याच्यानंतर हे चेन ल्यूब आहे, ते माझ्या मित्रांनी मला दिलेलं आहे, त्याच्याकडे एक एक्स्ट्रा होतं. हा एक टेप आहे. तर टेप यासाठी घेतलं आहे की समजा काही झालं रस्त्यामध्ये, गाडी पडली वगैरे, तर जे काही फायबरचे पार्ट वगैरे तुटले तर त्याला जोडण्यासाठी म्हणून टेम्पररी म्हणून हा टेप घेतलेला आहे. आणि हे मी तुम्हाला सांगितलं रस्त्याने येताना की क्लच वायर्स, ॲक्सिलेटर वायर्स ज्या जुन्या होत्या त्या मी घेऊन आलो कारण की या चांगल्या आहेत. आणि हा एक स्पार्क प्लगसुद्धा सोबत आहे, सो हा सुद्धा मी कॅरी करेल. तर हे सगळं सामान आहे आपल्या लडाख राईडसोबत. ह्याच्यासोबत आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे या रायडिंग शूजसोबत हे नॉर्मल शूज मी घेतलेत कारण की मी जिथे कुठे थांबेल तिथे प्रत्येक वेळी मी रायडिंग शूजमध्ये आपण फिरू शकत नाही कारण की ते खूप हेवी असतात आणि थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं आपल्याला त्याच्यामध्ये. सो म्हणून मी नॉर्मल शूज कॅरी करणार आहे. म्हणजे मी मनालीला वगैरे थांबलो तर तिकडे आजूबाजूला फिरताना मी हे शूज यूज करेल. त्याच्यानंतर इथे रेन लायनर आहे, जर का पाऊस वगैरे आला तर रायडिंग जॅकेटच्या वरती मी हे घालेल. आणि ही जी एक छोटी पिशवी दिसते याच्यात सगळे माझे मेडिसिन्स असतील, जसं की मी तुम्हाला दाखवतो. ह्याच्यात एक जर का जखम वगैरे झाली तर सिप्लॅडाईनची अल्टरनेटिव्ह ट्यूब आहे, मलम आहे बेसिकली, स्ट्रेप्सिल्स टॅबलेट आहेत, सम पेन किलर्स आर देअर, त्याच्यानंतर बँडेज पट्टी आहे आणि हे डायमॉक्स. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बिकॉज जसं जसं आपण उंचीवरती जातो तसं तसं आपल्याला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो, तर तो होऊ नये म्हणून हे मेडिसिन्स मी कॅरी करणार आहे. सो जर का कोणी रेफरन्ससाठी व्हिडिओ बघत असेल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा, या खूप कामाच्या गोष्टी आहेत. सो हे सगळं माझं ऑल ओव्हर सामान असणार आहे माझ्या लडाख 2025च्या सोलो राईडसाठी, जे की आपण कंप्लीट करणार आहोत होंडा शाईनवरनं. सो लगेजबद्दल बोलून झाल्यानंतर आणखीन एक गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे परमिट. सो माझं इथे परमिट पण बनलेलं आहे. हे आहे हे लडाखला जाण्यासाठी परमिट, इनर लाईन परमिट म्हणतो बेसिकली आपण याला. सो हे सुद्धा माझं झालेलं आहे. तर लगेजबद्दल बोलून झाल्यानंतर आपण आता पुढे बोलूया की कोणत्या रस्त्याने मी लडाखला जाणार आहे. सो बेसिकली कोणता रूट मी चूज करणार आहे. सो लडाखला जाण्यासाठी 2 रूट अवेलेबल आहेत. एक आहे
वाया जम्मू श्रीनगर टू लेह, अँड सेकंड रूट जो असणार आहे तो मनाली टू लेहचा. सो मी चूज करतो आहे सेकंड रूट मनाली टू लेहला. सो माझ्यासाठी बेसिकली या जर्नीचा सगळ्यात मोठा चॅलेंजिंग पार्ट जो असणार आहे तो असणार आहे डोंगरांपर्यंत पोहोचणं. कारण की मी चिंचवड आणि पुणे थोडासा शहरी भागात राहतो, त्याच्यामुळे जे डोंगर असे पटकन आपल्याला बघायला मिळत नाहीत. आणि सो डोंगरांपर्यंत जाणं हाच सगळ्यात माझ्यासाठी मोठा चॅलेंजिंग पार्ट असणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी सोलो चाललो आहे याचं कारण असं आहे की ही माझ्यासाठी एक स्वतःसाठी एक वेगळी अचिव्हमेंट असणार आहे. एवढ्या लांब मी एकटा जाणार आहे आणि या सगळ्या गोष्टी मी करणार आहे, कॅम्पिंग वगैरे. सो ही स्वतःसाठी एक अचिव्हमेंट असणार आहे. सो उद्या जेव्हा माझं वय 40-50 होईल किंवा मी म्हातारा होईल तेव्हा मला याच गोष्टी आठवणार आहेत आणि स्वतःविषयी एक अभिमान असणार आहे मला या गोष्टीचा. सो म्हणून मी सोलो चाललो आहे. मला पाहिजे असेल तर मी कुठला पण लॉजिस्टिकल सपोर्ट घेऊ शकलो असतो, जसं की गाडी इकडनं ट्रान्सपोर्ट करता आली असती दिल्लीला वाया ट्रेन वगैरे, फ्लाईट वगैरे. पण मला या गोष्टी करायच्या नाही आहेत. मला बेसिकली पूर्णपणे चालवतच जायचं आहे. सो आता माझी लवकरच जर्नी सुरू होईल. कदाचित जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल त्यावेळेला मी माझ्या जर्नीमध्ये खूप पुढे निघून गेलेलो असेल. सो जसे जसे म्हणजे ट्रिप कंप्लीट होईल तसे तसे मी ब्लॉग्स अपलोड करत राहील. सो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा निसर्ग मोटो, वाऱ्याच्या तालावर वेगाच असाच. व्हिडिओ एंड करता करता आणखीन एक गोष्ट सांगेल गाईस, जर का तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमचे जे काही सजेशन्स असतील ते कमेंट करा. आणि मी प्रयत्न करेल की जे पण माझे राईड्सचे अपडेट असणार आहेत ते मी माझ्या इंस्टाग्रामवरती टाकेल. सो इंस्टाग्रामला फॉलो करा, स्क्रीनच्या तुम्हाला खाली येईल इंस्टाग्रामचा हँडल. सो इंस्टाग्रामला फॉलो करा, तिथे तुम्हाला कंटिन्युअस अपडेट्स बघायला मिळतील. या ब्लॉगनंतर तुम्हाला लगेच 15-20 दिवसामध्ये कुठला ब्लॉग बघायला नाही मिळणार, कारण की मी ट्रिपवरतून आलेलो असेल. त्याच्यानंतर सगळं फुटेज वगैरे मला ट्रान्सफर करून एडिटिंग करून ते अपलोड करायला लागेल. सो पण मी प्रॉमिस करतो की 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला कंटिन्यू ही सिरीज बघायला मिळेल लेह लडाख राईडची. सो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की हा जर का सपोर्ट तुम्ही मला दिलात तर मला खूप बरं वाटेल. कॉज ब्लॉगिंगची दुनिया मी जसं सांगितलं इंट्रोडक्टरी व्हिडिओमध्ये माझ्यासाठी खूप नवीन आहे. मला यातला काही फारसा अनुभव नाही आहे. सो चुका होणार माझ्याकडून आणि इम्प्रूव्हमेंटसुद्धा होणार. सो या सगळ्या गोष्टी होत राहतील. पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुम्ही निसर्ग मोटो, वाऱ्याच्या तालावर वेगाच असाच.